मोर्चाचं आयोजन केलं होतं, त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले. काय तुमची प्रतिक्रिया, काय सांगा? नाही, हे या सरकारकडनं हे असंच अपेक्षित आहे. कारण तुम्ही बघितलं असेल की एका बाजूला लोकशाही वाचवण्यासाठी सत्यतेचा मोर्चा आणि तेही देखील लोकशाही पद्धतीने काढण्याचं काम आम्ही केलं. म्हणजे ही काय आज जरी ते सांगत असेल परवानगी दिली नाही, घेतली नाही, पण आम्ही रीतसर परवानगी दिलेली आहे किंवा मागितलेली होती. आणि त्यावेळी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करूनच स्टेज कुठे असलं पाहिजे, काय असलं पाहिजे, हे आम्ही त्यावेळी तो निर्णय घेण्यात आला होता. ठीक आहे, आता त्यांनी त्यांच्या पद्धतीने कायद्याचा धाक दाखवून केलेला आहे. पण एकाला एक न्याय दुसऱ्याला एक न्याय का? आज आम्ही लोकशाही वाचवण्यासाठी एका बाजूला मोर्चा काढत असताना निवडणूक आयोगाचे प्रवक्ते म्हणून घेऊन काही लोक मुक मोर्चा करत होते. आता तो मुक मोर्चा होता का बडबड मोर्चा होता हे तुम्ही सर्वांनीच पाहिलेलं आहे. काहींच्या जे पट्ट्या, काळ्या पट्ट्या लावले होते, कोणाच्या नाकावरती होते, कोणाच्या काय खांद्यावरती होते. आणि तेही बघितलं असेल तुम्ही काल त्या मुख्य आंदोलनामध्ये किती लोक होते. जे राज्यव्यापी त्यांचं मुख्य आंदोलन, राज्याचे प्रदेशचे अध्यक्ष, मुंबईचे अध्यक्ष, किती लोक, किती आमदार त्या मुख्य मोर्चेमध्ये होते. आणि एवढंच नाही तर तुम्हालाही माहीत असेल की भारतीय जनता पार्टीमध्ये मुंबई शहरामध्ये एक वेगळं गट रीतसर कार्यरत आहेत भारतीय जनता पार्टीमध्ये. ते होतं का नाही ह्याचाही शोध घ्यायला पाहिजे. आणि म्हणून मग कोणी आमच्यावरती टीका करण्यापेक्षा खरं तर त्यांनी स्वतःकडे बघितलं पाहिजे. आणि मुळामध्येच तुम्ही जर बघितलं असेल की आम्ही हा आंदोलन किंबहुना लोकशाही पद्धतीने ही निवडणूक आयोगाला जागा करण्यासाठी केलेलं आहे. त्यात सत्ताधारी पक्षाला एवढं झोंबण्याची काही गरजच नव्हती. आणि मग हा मोर्चा काढून ते नेमकं कोणाचे प्रवक्ते म्हणून घेऊन तिकडे बसले होते, हाही एक मूलभूत प्रश्न मुंबईकरांच्या आणि विशेषतः महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचा होतो आहे ना. कारण ही जी भूमिका आम्ही मांडली आहे ही काय आम्हीच मांडतो अशातला भाग नाही. आज आम्ही विरोधी पक्ष म्हणून घेऊन रस्त्यावर उतरून लोकांना एकत्रित करण्याची जी आमच्यावरती जबाबदारी ती आम्ही पूर्ण करतो आहे. पण तुम्ही बघितलं असेल की सत्ताधारी आमदार पण याच्याबद्दल बोलत आहेत ना. त्यांचेच मित्रपक्ष असलेले काल माननीय मंत्री महोदयांनी पण सांगितलं की हो याच्यामध्ये घोळ आहे आणि हे जोपर्यंत स्पष्टता येत नाही किंवा हा घोळ संपत नाही तोपर्यंत निवडणुकीला सामोरे जाणं हे चुकीचं होईल, असे एक ज्येष्ठ मंत्री पण बोललेले आहेत काल, माझ्या ऐकण्यात आलेलं आहे. तर ह्याचा अर्थच असा आहे की ही जी भूमिका जी आम्ही मांडतो आहे ही सर्वसामान्य लोकांची. आता ठीक आहे, ते सांगतात लोकसभेला तुम्ही का नाही बोललात, विधानसभेला नाही. त्यांना एवढंच समजत नाही की लोकसभेच्या नंतरच विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान या सर्व गोष्टी नजरेत आल्या. मोठ्या प्रमाणावरती मतदार हे वाढले तर वाढलेत. 5च्या नंतरच तो मतदान झालं. आणि हे आम्ही म्हणत नाहीत, आता तर सत्ताधारीच आमदार सांगत आहेत 22,000 मतदार आम्ही बाहेरून आणलेले आहेत. आता मी एक लोकप्रतिनिधी म्हणून काम केलेलं आहे की बाहेरून आलेले जे आपल्या भागातले जे जातात, स्थलांतर होतात, त्यांना आणणं किती कठीण आहे, कशा पद्धतीने आहेत. असं असताना पण देखील हा दावा ज्यावेळी ते करतात ह्याचा अर्थच असं की ह्याच्यात काहीतरी तथ्य आहे. आणि मग जर एवढं जर ह्याच्यामध्ये तथ्य असेल तर मग निवडणूक आयोगाने पुढे येऊन ह्याचं स्पष्टीकरण करणं गरजेचं होतं. ते न करता सत्ताधारीच बोलत आहेत आणि ते सत्ताधारीमध्ये फक्त भारतीय जनता पार्टीच बोलते. याचा अर्थच असा आहे की ह्याच्यात कुठेतरी त्यांना हे कळून चुकलेलं आहे. आणि त्यांना फेस सेव्हिंग ज्याला म्हणतो, आता तोंड झाकायचं कसं, लोकांच्या समोर जायचं कसं, म्हणून मुख्य मोर्चाच्या माध्यमातून हा केवळवाणी प्रयत्न त्यांनी केलेला आहे. पण गुन्हे तुमच्यावरच दाखल केले जात आहेत, त्यांच्याबद्दल काही कारवाई? म्हणजे हेच तर लोकशाहीची थट्टा आहे ना. कायदा हा सर्वांना समान असलं पाहिजे. कायद्यामध्ये कोण मोठा छोटा कुठचा राजकीय पक्ष आणि ब हा न बघता त्यांनी ती भूमिका मांडली पाहिजे होती. मग आज आमचा प्रश्न असा आहे की हा मुख्य आंदोलन जे झालं त्याला कुठची परवानगी होती का नाही? पोलीस अधिकाऱ्यांनी आणि तिकडचे असलेल्या संबंधित वरिष्ठ स्तरावरती असलेल्या लोकांनी याची दखल घेतली आणि स्वतः मंत्री महोदय त्याच्या बसत आहेत. म्हणजे निवळ तो एका पक्षाचा तर होताच होता, पण राज्यघटनेचा संरक्षण करण्याचं काम ज्यांच्या हातामध्ये ते मंत्री पण त्यामध्ये सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. आणि असं असताना प्रशासनावरती अप्रत्यक्ष दबाव आहे. आणि म्हणून याही बाबतीतली भूमिका आहे ती आम्ही निश्चितपणे आम्ही विचारू. या सर्व प्रश्नाच्या बाबतीत नजीकच्या काळामध्ये परत एकदा एक पत्रकार परिषद सर्व वरिष्ठ नेत्यांची आणि महाविकास आघाडीची नेमकं कुठच्या दिशेने आपल्याला पुढे जायचं आहे ते लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न होणार आहे. काहींना व्हिडिओ लावण्याची खूप खास आहे. येत्या काळात आम्ही ठाकरे बंधूंच्या विरोधात व्हिडिओची मालिका सुरू करू असं अमित साटमांनी म्हटलेलं आहे. ते आता काय झालेलं आहे, आता त्यांच्यामध्ये स्पर्धा झालेली आहे. त्यांना काहीतरी थोडं दाखवावं लागेल की अगोदरच्या अध्यक्षापेक्षा मी जरा अजून जास्त बोलू शकतो. पण हे ते सोयीनुसार विसरत आहेत की त्यांचेच मुख्यमंत्री
त्यांच्याच पक्षाचे वरिष्ठ नेते, त्यांच्याच पक्षाचे मंत्री हे सलोख्याचे संबंध ठेवत आहेत. आणि मग डिनर डिप्लोमेसी एका बाजूला ठेवत असताना तोपर्यंत ते आमचे चांगले सहकारी आहेत, आमचे चांगले मित्र आहेत. आणि जर त्यांनी कुठच्या तरी लोकशाही माध्यमातून जर त्यांच्या मनाला ही गोष्टी पटली नाही आणि म्हणून ते जर त्यांनी आवर्जून तो व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केला, तर मग ह्यांना का एवढं त्यांना झोंबण्याचा प्रयत्न होतो आहे. म्हणजे ह्याचा अर्थच असा आहे की एका बाजूला तुमच्याबरोबर जो आला तो चांगला आणि तुमच्याबद्दलची भूमिका जी लोकांमध्ये जर दाखवण्याचं काम केलं तर मग ते अयोग्य. दाखवावं ना त्यांनी व्हिडिओ. आमच्याकडे पण खूप व्हिडिओज आहेत, काय काय ते बोललेले आहेत, काय काय झालेले आहेत. आणि ते तर तुम्हाला माहीतच असेल की आम्हाला बोलायची गरज नाही. कालच मनसे अध्यक्षांनी आणि विशेषतः त्यांचे पदाधिकाऱ्यांनी पण त्यांना काय उत्तर द्यायचं असेल ते उत्तर दिलेलं आहे. त्याचं स्पष्टीकरण ते करणार आहेत का, हा महत्त्वाचा भाग आहे. जळगावचे आमदार किशोर पाटील यांनी म्हटले, भाजप मित्रपक्ष आपल्यासोबत कधी पलटी मारेल याचा भरोसा नाहीये आणि आम्हाला 1 वर्षामध्ये फुटकी कवडी सुद्धा आम्हाला दिली नाही, आम्ही महायुतीत असून सुद्धा. आणि याचं समर्थन गुलाबराव पाटलांनी देखील केलं. तुम्ही वारंवार तक्रार करता की तुम्हाला निधी मिळत नाही, महायुतीचेच आमदार आता करायला लागले. बघा, तो दिवस पण विसरता कामा नाही की ज्यावेळी आत्ताचे उपमुख्यमंत्री त्यावेळी आमच्या पक्षामध्ये ज्यावेळी होते त्यांनी जाहीर रीतीने राजीनामा देण्याची घोषणा केली होती की कशा प्रकारे भारतीय जनता पार्टी हे अडवणूक करत आहेत आणि आमचा पक्ष आपला पक्ष वाढू देत नाही आहे. आता त्याचा सुतोवाच ते हळूहळू सर्वांना व्हायला लागलेले आहेत. आणि एवढंच नाही, तुम्ही जर बघितलं असेल की आता गणेश नाईक काय बोलत आहेत त्यांच्या विरोधात, ते काय बोलत आहेत, तर त्यांना मॅन्डेट दिलेले आहेत. कालच या आठवड्यामध्ये गृहमंत्री येऊन बोलून गेलेले आहेत की आता आम्हाला कुबड्यांची गरज नाही. तर ही एक स्ट्रॅटेजी आहे, ती एक त्यांची लाईन आहे. पुढच्या काळामध्ये या सर्व छोटे छोटे पक्षांना संपवायचं. आणि हे मी म्हणत नाही, मोठ्या प्रमाणावरती उदाहरण द्यायचं असेल तर महादेव जानकरजींचं एक मोठं उदाहरण देता येईल की ज्यांनी गेल्या अनेक वर्षापासून मुंडेसाहेबांचा वारसा म्हणण्यापेक्षा विचाराचा वारसा पुढे नेण्याचं काम केलेलं. आज कसं पद्धतीने खच्चीकरण केलं गेलेलं आहे, कशाप्रकारे जे नवीनहून लोकांना प्राधान्य देऊन जुने मूलभूत असलेले लोकांना आणि मित्रपक्षांना डावळण्याचं काम करत आहेत. आता तुम्ही बघितलं असेल की परवाच्या दिवशी बच्चू कडूचं आंदोलन आहे तर ते लगेच भेटत आहेत. पण त्याच बच्चू कडूंना माझ्या एका शब्दावरती ते गुवाहाटीला गेले होते हे पण सांगण्यासाठी मुख्यमंत्री पाठीपुढे बघत नव्हते. तर आता या सर्व गोष्टी लक्षात आलेल्या आहेत. आणि म्हणून आज बच्चू कडूंची भूमिका का अशी झाली, महादेव जानकरांची भूमिका का अशी झाली की छोटे छोटे मित्रपक्ष असतील किंवा मोठे मोठे मित्रपक्ष असतील, हळूहळू त्यांना संपवायचं. आणि आम्ही शिवसेना हा एक सर्वात मोठा उदाहरण आहे की ज्यांच्या जीवावरती भारतीय जनता पार्टी या राज्यामध्ये उदयाला आली किंवा सत्तेत आली, आज तोच पक्ष संपवण्यासाठी काय ते करत आहेत हे मी नवीनहून सांगायची गरज नाही. मागाठाणे येथे या ठिकाणी कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरे असं म्हटले की 2012ला याच ठिकाणी मी कार्यक्रमाला आलो होतो आणि अपोज झाले. आता देखील तशीच अपेक्षा आहे. याकडे कशा पद्धतीने नक्कीच आहेत. आणि मुंबईकरांची जी अपेक्षा आहे, कार्यकर्त्यांची आणि नेते म्हणून तर आहेतच आहेत, परंतु मुंबईकरांना जे गेल्या अनेक वर्षापासून लोकप्रतिनिधीपासून वंचित ठेवण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. आणि त्यातून मुंबईला उभारण्याची भूमिका कोविडमध्ये असेल किंवा अनेक विकास कामामध्ये मुख्यमंत्री पदापासून असेल. ठीक आहे, आता त्याचा श्रेय काही लोक घेत आहेत, आम्ही हे केलं त्यांनी ते केलं, पण मुंबईकरांना माहीत आहे. आणि म्हणून अशावेळी मुंबईकरांना खऱ्या अर्थाने हिताचं रक्षण करण्याचं काम कोण करू शकतो, तो शिवसेनासारखा पक्ष करू शकतो. आणि म्हणून शिवसेनाचा महापौर बसणं ही काळाची गरज आहे. आणि म्हणून तसं त्यांनी तो साकडा मांडलेला आहे किंवा साकडा केलेला आहे. एक प्रश्न असा उपस्थित होतो, तुम्ही निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित करता, पण याचं उत्तर भाजप पक्ष सातत्याने देतो. निवडणूक आयोगाकडून तुम्हाला काहीच उत्तरं दिली जात ते प्रवक्ते झालेले आहेत. आणि देशस्तरावरती पण तुम्ही बघितलं असेल, राज्यस्तरावरती पण तुम्ही बघितलं असेल. म्हणजे मला तर दुर्दैवाने म्हणावं लागेल की ज्यावेळी देशाच्या स्तरावरती राहुल गांधींनी एक प्रेझेंटेशन केल्यानंतर त्यांच्याच मतदारसंघातलं प्रेझेंटेशन सत्ताधारी असलेल्या मंत्रिमंडळातल्या माणसांनी करण्याचं काम केलं. आता ते कुठे आहेत, का नाही ते बोलत आहेत, त्याच्याबद्दल निवडणूक आयोग का म्हणत नाही आहे. आम्ही तर तीच भूमिका घेतली ना की पण निवडणूक आयोगाने त्यांचंही म्हणणं ऐकून घ्यावं आणि त्यांची भूमिका काय करावी. याचा अर्थच असा आहे की सत्ताधाऱ्यांना जो ह्याचा फायदा मिळालेला आहे ते झाकण्यासाठी त्याची ढाळ बनण्याचं काम हे सत्ताधारी पक्षातली लोक करतात. सामनामध्ये आज लेख आलेला आहे की वर्षावरून MCA निवडणुकीमध्ये आशिष शेलार यांना दाबण्याचा देखील प्रयत्न केला जातो. सुद्धा मुख्यमंत्री त्यांच्या गटाला आशिष शेलार यांना दाबण्याचा प्रयत्न करतात. आगे आगे देखीए होत आहे का. आता प्रश्न असा आहे की निवडणूक MCAचे होऊ घातलेले आहेत
त्याच्यात तो पॅनल तयार करण्याचं काम करतायत। आमची माहिती अशी आहे की त्यांच्याच अंतर्गत काही लोक उभे राहिलेले आहेत ज्याच्यावरती स्वतः आशिष शेलारांची नाराजगी आहे की नाही किंवा त्यांचं काय वेगळं म्हणणं आहे की नाही, त्यानंतर मुख्यमंत्र्यांचं काय वेगळं म्हणणं आहे ते त्यांना मान्य आहे की नाही, अशा गोष्टी चाललेल्या आहेत। आणि तुम्हाला या उद्या सोमवारी ज्यावेळी फॉर्म भरलं जाईल त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की एक सोडून 4-4 उमेदवार त्या रिंगणामध्ये आलेले आहेत। मागच्या निवडणुकीमध्ये पवारांची आणि शेलारांची म्हणजे भाजपची आणि राष्ट्रवादीची पॅनल एकत्रित असलेलं पाहायला मिळत होतं। यावेळेस काही वेगळं दिसेल का? तुम्ही ते एक कसं आहे, देखील अनेक सदस्य आहेत। मी पण स्वतः MCAच्या गेल्या अनेक वर्षापासून मी असेल, जितेंद्र आव्हाडजी असतील, पवार साहेबांना पण देखील ज्यावेळी अध्यक्ष असताना त्यांचे सहकारी म्हणून आम्ही काम करण्याचं काम केलेलं आहे। आजही आदित्यजी याच्यामध्ये स्वतः लक्ष घालत आहेत। आमच्या वतीने मिलिंद नार्वेकरजी तिकडे प्रतिनिधित्व करत आहेत। या सर्व गोष्टीचा विचार करू आणि MCAला आपण राजकीय बघण्यापेक्षा सामाजिक बघितलं पाहिजे। आता अर्थात त्यांच्यामधून जो उमेदवार आहेत, कोण येतो आहे काय नाही होतो आहे हे आता आपल्याला बघावं लागेल आणि त्यांची कोणाची मान्यता आहे की नाही। कारण गेल्या निवडणुकीमध्ये पण तुम्ही बघितलं असेल की वरच्या बॉडीवरती जरी काहींचा पाठिंबा असला तरी देखील एपेक्स काउन्सिलच्या याला मोठ्या प्रमाणावरती आशिष शेलारांचेला म्हणजे मांडणारी लोकं किंवा त्यांच्यावर असणारी लोकांनी पण देखील निवडणुका लढवल्या होत्या। म्हणजे कन्सेन्स उमेदवारावरती होतात पण बाकीच्या याच्यात होतील अशातला भाग नाही। मी पण देखील स्वतः MCAचा एक मेंबर राहिलो आहे। माझ्याकडे पण देखील अनेक लोकांनी गेल्या 3 दिवसापासून संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला आहे। आज जरी देखील निवडणुकीला सामोरे जायचं की नाही जायचं हा विचार जरी आमच्या मनामध्ये असेल, परंतु एक महत्त्वाची भूमिका ही आम्ही पण बजवू शकतो। कारण तुम्हाला माहीत आहे की SLSच्या माध्यमातून जे आमचे मतदार आहेत, स्थानिक लोकाधिकारी समितीच्या माध्यमातून आहे, भारतीय कामगार सेनेच्या माध्यमातून आहे आणि विशेषतः वैयक्तिक स्तरावरती पण देखील जे क्लब्स आहेत, 300हून अधिक जे क्लब्स आहेत त्यातले पण देखील वर्चस्व आमच्याही लोकांचा आहे। तर म्हणजे आमची भूमिका तिकडे महत्त्वाची राहणार आहेत। परंतु जर आपण राजकीयच प्रश्न विचारलं तर महायुतीतले कोण उमेदवार एकमताने येत आहेत किंवा वेगवेगळ्या विचाराने येत आहेत हे तुम्हाला उद्या फॉर्म भरल्यानंतर लक्षात येईल। यामध्ये असं विषय होता की शरद पवार यांनी अलीकडेच काही MCAमधल्या क्लबची एक बैठक घेतली वायबी चव्हाण सेंटरमध्ये। तेच त्यांनी जाहीर वक्तव्य केलं की देवेंद्र फडणवीस हे देखील माझ्यासारखंच काम करतात आणि ते MCAमध्ये राजकारण आणत नाही। या वक्तव्याकडे एक शिष्टमंडळ गेला होता त्यांच्याकडे की ज्यामध्ये त्या सर्व शिष्टमंडळांची मागणी होती आणि ते काही दृष्टिकोनातून वस्तुस्थितीला पण धरून आहे की फार मोठ्या प्रमाणावरती पॉलिटिकल इंटरफिरियन्स ह्याच्यामध्ये होतं आहे। आपण बघितलं असेल की या अगोदर मनोहर जोशीजी असतील किंवा अनेक विलासरावजी असतील आणि त्यानंतर पवारसाहेब पण असतील, हे जरी देखील एक राजकीय ह्याच्यातून आले असले तरी देखील त्याचा फायदा त्या संस्थेला झालेला आहे। म्हणजे अगदीच पवारसाहेबांचा उल्लेख करायचा जर झालं तर MCA कधी एवढे नावं चर्चेला नव्हती, पण MCAच्या माध्यमातून BKCमध्ये असेल, कांदिवलीला असेल क्लब्स निर्माण करण्याचं काम झालं। शासनाकडनं अनेक मदत आपण घेण्याची भूमिका घेतली, वानखेडे स्टेडियम नवीन होऊन बनण्याचं काम झालं, अनेक गोष्टी जे केल्या करता आल्या तर त्याचा फायदा नक्कीच होतो। परंतु आता असं झालेलं आहे की ज्याचा काडी मात्राचाही संबंध नाही MCAमध्ये, म्हणजे त्याला आपण बोलतो ना जुम्मा आता लोक आलेले आहेत आणि ते आता डायरेक्ट अध्यक्ष सेक्रेटरी हे होत आहेत आणि ते जणू असं दाखवतात की ते स्वतःच कॅप्टन होते इंडियाचे। हे अशी माणसं जर ह्याच्यामध्ये जर स्वतःचा पॉलिटिकल गेन करण्यासाठी फायदा करून घेण्यासाठी येत असेल तर ही चिंतेची बाब सर्व MCAच्या मेंबर्समध्ये आणि ते त्यांनी नजरेत आणून दिलेलं आहे। आणि त्यावेळी पवारसाहेब बोलताना असे बोलले, तो काय कौतुकाचा भाग नाही कारण तेही देखील सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतात। तर मुख्यमंत्री हे अशा पद्धतीने राजकीय हस्तक्षेपला पाठिंबा देणार नाही हे त्यांचं म्हणणं होतं। म्हणजे त्यात काय त्यांचं कौतुक ते मायासारखंच काम करत आहेत या क्षेत्रामध्ये। बाकीच्याकडे काय करतात ते काल त्यांनी पवारसाहेबांनी तुम्हाला स्टेजवरती सांगितलेलं आहे त्याच्याबद्दलचं, म्हणजे मी अधिक त्याच्यात बोलणं योग्य होणार नाही।